अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक केंद्रांवरील हल्ला यशस्वी। इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। हल्ल्यात इस्रायली सैन्याची मोठी मदत। ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे आभार मानले। इराणची आण्विक क्षमता उद्ध्वस्त करणं आमचं उद्दिष्ट होतं। दहशतवादी पोचणाऱ्या इराणला धडा शिकवला। इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। अमेरिकेचा हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन। अमेरिकेच्या एअर स्ट्राईकनंतर अणुऊर्जा संघटनेचा आरोप। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू। मुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। सुप्रिया सुळेंनीही केलं मतदान। भारतीय जनता पक्षाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार पत्रकार परिषद घेणार। आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत वांद्रे येथील कार्यकर्ते प्रवेश करणार। मुंबईच्या कलानगर परिसरात नितेश राणेंसाठी बॅनरबाजी। बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू गब्बर असा उल्लेख। मातोश्री बाहेर लावण्यात आलेल्या नितेश राणेंच्या बॅनरची चर्चा। परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करण्याऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती करतायत। हिंदी सक्ती विरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी। तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा। जे बोलायचं ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील। संदीप देशपांडेंचा नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा। मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज। राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत। योगेश कदमांची प्रतिक्रिया। आम्ही मुर्दे आहोत की मर्द हे निवडणुकीत दाखवून देऊ। भरत गोगावलेंचा राऊतांना इशारा। विनायक राऊतांविरोधात शिंदेंच्या सेनेचं आंदोलन। विनायक राऊतांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन। सांताक्रूजमधील वाकोला पोलीस स्टेशन समोर आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। विनायक राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केल्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक। पालकमंत्रीपदाबाबत आधी त्यांनी मोठं मन करावं मग आम्ही पाहू। सुनील तटकरेंना उद्देशून गोगावलेंचं मोठं वक्तव्य। महायुतीतले काही विरोधक गोगावलेंबाबत आक्षेपार्ह बोलतात। भरत गोगावलेंकडे कोणी बोट जरी केलं तरी ते तोडायची आमची तयारी। आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। मित्रपक्षानं हातमिळवणी केल्यानं महेंद्र दळवींना मतदान कमी झालं। ज्यांच्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली त्यांनी गद्दारी केली। भरत गोगावलेंची सुनील तटकरेंचं नाव न घेता टीका। परभणी जिल्ह्यात भाजपकडून केंद्र सरकारच्या 11 वर्षातील योजनांचं प्रदर्शन। परभणी भाजप महानगरकडून उपक्रम। प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे भाजपचं प्रदर्शन। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवेघाटाकडे प्रस्थान। 2 दिवसांचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यावर पालखी सासवडकडे रवाना। माऊलींच्या पालखीसोबत असंख्य पुणेकर सहभागी। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात पालखी आज मुक्कामी। विठ्ठल भेटीची आस मनात ठेवत वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे। बीडच्या अंबाजोगाईत 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। भाविकांची दर्शनासाठी गर्दी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते पंढरपुरात सायकल दिंडीचा शुभारंभ। सायकलवारीकडून नगर प्रदक्षिणा करणे ही अभिमानाची गोष्ट। क्रीडा मंत्रालय सदैव तुमच्या पाठीशी। रक्षा खडसेंचं आश्वासन। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा माऊलींच्या पालखीत सहभाग। पुणे ते दिवेघाट केली पायीवारी। वारकऱ्यांच्या सोयीसुविधांचा चाकणकरांकडून आढावा। रत्नागिरी शहरात होणाऱ्या ध्यान केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचं काम लवकर पूर्ण करा। मंत्री उदय सामंत यांच्या सूचना। तर बांधकाम विभागाकडून प्लॅनचं सादरीकरण। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण अहिलानगरच्या मिडसांगवी गावात संपन्न। यावेळी सालसिद्ध बाबा संस्थानचे महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी नाथांच्या पालखीला खांदा दिला। नाशिकच्या सिन्नरमधील सायकल दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ। 152 वारकरी सिन्नर ते पंढरपूर सायकल दिंडीत सहभागी। 3 दिवसात 350 किलोमीटरचं अंतर पार करणार। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 1800 भाविकांना मिळणार पांडुरंगाचं दर्शन। भाविकांच्या मागणीचा विचार करून दर्शन संख्येत 600 टोकन पासची वाढ। अगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील 4 तोतया वसुली अधिकाऱ्यांना जामीन मंजूर। राजगुरुनगर न्यायालयाचा निर्णय। रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित। मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू।
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं. 27,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. 3 ते 4 दिवसात पाणी चंद्रभागेत पोहोचणार. नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं पाणी पातळीत वाढ. बीड जिल्ह्यातील खरीप पेरणी जवळपास पूर्ण. मात्र गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची दडी. दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता. तर बीड जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी दिली. अशात दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आहे. वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ. कारल्याला 100 ते 120 रुपयांचा दर. चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा. परभणीकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या खोळंबल्या. तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पावसाच्या दांडीनं बळीराजा हतबल. अमरावतीच्या इतवारा पुलाचं बांधकाम 8 वर्षांपासून रखडलं. बांधकाम रखडल्यामुळे शहरातील नागरिक आक्रमक. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुलाचं बांधकाम सुरू. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील झाडी येथे पिण्याचे पाणी मिळत नाही. संतप्त गावकऱ्यांचा पंचायत समितीवर मोर्चा. 3 पाणी योजना असूनही पाणी पुरवठा बंद. महाराष्ट्र आणि गोवा हद्दीवरील बांदा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद. बाजारपेठेतून बुलेट चोरून नेण्याची घटना. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी. स्वच्छ पंढरपूर करण्यासाठी महासफाई अभियान. पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या हातात खराटे. 40 ठिकाणी स्वच्छता. परभणीच्या पूर्णा नगरपालिकेत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतरही पालिकेचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नागरिकांकडून पालिका प्रशासनावर संताप व्यक्त. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालीखानू येथे बिबट्याचा मुक्त संचार. कुत्र्यावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.